नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सर तुम्हा सर्वांचं डिप्लोमावाला ह्या युट्यूब चॅनल वरती स्वागत करतोय. मित्रांनो, आजचं जे लेक्चर आपण सुरुवात करणार आहोत ते आहे बाळांनो बेसिक मॅथमॅटिक्स. बेसिक मॅथमॅटिक्स आणि ह्या बेसिक मॅथमॅटिक्सला आपण शॉर्टली M1 म्हणून म्हणत असतो. शॉर्टली काय म्हणतो बाळांनो? M1. ठीक आहे. चल, मग हा जो बेसिक मॅथमॅटिक्स आहे ह्याचा कोड आहे बाळांनो 311303. बेसिक मॅथमॅटिक्सचा सब्जेक्ट कोड काय आहे? 311303. ह्याला आपण सब्जेक्ट कोड म्हणतो, सब्जेक्ट कोड म्हणतो किंवा ह्याला बाळांनो कोर्स कोड सुद्धा म्हणतो. आपण काय म्हणतो रे? कोर्स कोड. ठीक आहे. आणि हा जो बेसिक मॅथमॅटिक्स जो सब्जेक्ट आहे तो प्रत्येक ब्रांच साठी कसा आहे रे बाळांनो? कॉमन आहे. ठीक आहे. हा जो सब्जेक्ट आहे तो प्रत्येक ब्रांच साठी कॉमन आहे, म्हणून या ठिकाणी लिहितोय कॉमन फॉर ऑल ब्रांच. कॉमन फॉर ऑल ब्रांच, प्रत्येक ब्रांच साठी हा जो सब्जेक्ट आहे तो कॉमन आहे. ठीक आहे. टोटल हा जो सब्जेक्ट आहे बाळांनो तो आहे 150 मार्कांसाठी. किती मार्क्ससाठी सब्जेक्ट आहे हा? 150 मार्कांसाठी सब्जेक्ट आहे. मग ह्या 150 मार्कापैकी जर आपण मार्क्स डिस्ट्रीब्युशन केलं, कशा प्रकारे होतं पाहून घ्या. तर मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन होतं बाळांनो थेरी आणि इकडे आहे प्रॅक्टिकल. क्लिअर? तर थेरी जे आहे ते टोटल आहे बाळांनो 100 मार्क्ससाठी आणि प्रॅक्टिकल जे आहे ते 50 मार्क्स या ठिकाणी आहेत. असे टोटल या ठिकाणी 150 मार्कासाठी हा बेसिक मॅथमॅटिक्स सब्जेक्ट तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला आहे. त्याचबरोबर हे जे 150 मार्क आहेत त्या 150 मार्क्स पैकी बाळांनो 30 मार्क्स हे युनिट टेस्ट साठी असतात. युनिट टेस्ट किंवा ज्याला आपण क्लास टेस्ट म्हणू, क्लास टेस्ट. ठीक आहे. आणि उरलेले जे 70 मार्क्स आहेत ह्याची तुमची मेन एक्झाम होते, सेमिस्टर एक्झाम ज्याला आपण इथं लिहू, सेमिस्टर एक्झाम. क्लिअर आहे? येस. ठीक आहे. आणि प्रॅक्टिकलचे मार्क्स तुम्हाला जसं तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार, क्लास करणार, हळूहळू तुम्हाला प्रत्येक नॉलेज येत जाईल. जेवढं मला सफिशियंट होतं, जेवढं नॉलेजची गरज होती ते. आणि तुम्ही पॉलिटेक्निक मध्ये जी स्कीम आता शिकत आहात ती स्कीम आहे लेकरांनो के स्कीम. पॉलिटेक्निक मध्ये जी स्कीम सध्या तुम्हाला लागू आहे ती आहे के स्कीम. ठीक आहे. एवढं लक्षात राहू द्या. चला, तर लेकरांनो सुरुवात करू बेसिक मॅथमॅटिक्स ह्या विषयाला. टोटल या ठिकाणी तुम्हाला 5 युनिट आहेत. बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये बाळांनो किती युनिट आहेत? 5 युनिट. हे झाले युनिट्स. आणि ते प्रत्येक युनिटचं मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं कसं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे समजून घेऊ. ठीक आहे. चला, तर पहिला जो युनिट आहे बाळांनो तो आहे अल्जेब्रा. पहिला जो युनिट कुठला आहे बाळांनो? अल्जेब्रा आहे. आणि हा अल्जेब्रा बाळांनो या ठिकाणी 14 मार्क्ससाठी आहे. किती मार्कासाठी अल्जेब्रा? 14 मार्कासाठी. त्याच्यानंतर आहे लेकरांनो अल्जेब्रा नंतर सेकंड जो आहे तो आहे ट्रिग्नोमेट्री. सेकंड जे आहे युनिट ते कुठल्या बाळांनो? ट्रिग्नोमेट्री. आणि ट्रिग्नोमेट्री सुद्धा किती मार्कासाठी बाळांनो? 14 मार्कासाठी. त्याच्यानंतर जो तिसरा युनिट आहे बाळांनो तो आहे स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन. आणि हा जो स्ट्रेट लाईन आहे तो आहे तुम्हाला 8 मार्कांसाठी. किती मार्कांसाठी? 8 मार्कांसाठी. चौथा जो युनिट आहे बाळांनो तो आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस. डिफरन्शियल कॅल्क्युलस. ठीक आहे. आणि हा डिफरन्शियल कॅल्क्युलस तुम्हाला आहे लेकरांनो 20 मार्कांसाठी. ठीक आहे. आणि शेवटचा जो युनिट आहे तो आहे स्टॅटिस्टिक्स. ठीक आहे. आणि हा जो स्टॅटिस्टिक्स आहे बाळांनो हा परत या ठिकाणी तुम्हाला 14 मार्कांसाठी आहे. आणि टोटल जे मार्क्स वॅटेज आहे ते या ठिकाणी बाळांनो 70 मार्क्स. ठीक आहे. पाहू शकता या ठिकाणी अगदी डिटेल्स मध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक
जो येणारा किंवा जो चॅप्टर तुम्हाला शिकायचा आहे त्याचं इथे डिटेल्स मी या ठिकाणी लिहून दिलेलं आहे. ठीक आहे. चलो, नंबर ऑफ युनिट्स कळले आपल्याला बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये किती आहेत, त्या प्रत्येक युनिटचा मार्क सुद्धा कळालेले आहेत. ठीक आहे. जसं की अल्जेब्रा आहे 14 मार्कांसाठी, ट्रिग्नोमेट्री आहे परत 14 मार्कांसाठी, स्ट्रेट लाईन आहे 8 मार्कांसाठी, त्याच्यानंतर डिफरन्शियल कॅल्क्युलस 20 मार्कांसाठी आहे, आणि शेवटच्या बाळांनो स्टॅटिस्टिक्स तो किती मार्कांसाठी आहे, तर तो 14 मार्कांसाठी आहे. आणि या सगळ्यांचं जर मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी केलं, बघू शकता 8 आणि 4 आणि 4 8, 8 आणि 8 16, 16 आणि 4 या ठिकाणी 20, हातचे आले 0, पुढे आले 2, 2 आणि 3 4 5 6 आणि 7 आहे बाळांनो. चला, तर लेकरांनो आजच्या ह्या लेक्चर मध्येच आपण सुरुवात सुद्धा करणार आहोत येस फर्स्ट युनिटची, आणि जो फर्स्ट जो युनिट आहे आपला तो आहे बाळांनो अल्जेब्रा. ठीक आहे. बघू शकता या ठिकाणी जो युनिट नंबर फर्स्ट आहे तो युनिट नंबर फर्स्ट कुठला आहे रे लेकरांनो, अल्जेब्रा आहे. ठीक आहे. येस. मग आता फक्त अल्जेब्रा आहे का, मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचंय, चला ते सुद्धा आपण डिस्कस करून घेऊ. सो ह्याच्यामध्ये जो पॉइंट वाईज डिस्ट्रीब्युशन आहे तो फर्स्ट आहे बाळांनो लॉगॅरिथम. फर्स्ट कशाबद्दल डिस्कशन करायचं आपल्याला, लॉगॅरिथम बद्दल डिस्कशन करायचंय. त्यानंतर डिस्कशन आपल्याला या ठिकाणी करायचंय बाळांनो तो म्हणजे मॅट्रिक्स. ठीक आहे. मॅट्रिक्स बद्दल डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे. किंवा त्याला आपण मॅट्रायसेस सुद्धा म्हणू शकतो, मॅट्रायसेस म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर त्याच्यानंतर जो फोर्थ डिस्कशन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे ते आहे बाळांनो पार्शल फ्रॅक्शन. पार्शल फ्रॅक्शन. ठीक आहे. हे टोटल झाले त्यामध्ये सब 3 पॉइंट, लॉगॅरिथम, मॅट्रायसेस किंवा मॅट्रिक्स म्हटलं तरी चालेल, आणि त्याच्यानंतर आहे पार्शल फ्रॅक्शन. ठीक आहे. आणि आणखी एक आहे गोष्ट लेकरांनो, ती आहे अल्जेब्रा इन, आणखी एक गोष्ट आहे अल्जेब्रा इन इंडियन नॉलेज सिस्टीम. इंडियन नॉलेज सिस्टीम. ठीक आहे. तर ह्या सगळ्यांचं मिळून तुम्हाला मार्क्स जे आहे तो मार्क्स किती आहे बाळांनो, 14 मार्काचं वेटेज या ठिकाणी एक्झाम मध्ये आहे. क्लिअर. चलो, एवढं मला वाटतंय प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांचा जो सिलेबस शिकायचा आहे तो सिलेबस कळाला असेल. पहिला युनिट जो आहे अल्जेब्रा तो कळाला असेल. त्या अल्जेब्रा मध्ये काय काय कंटेंट येणार आहेत, ठीक आहे, सब टॉपिक जे आपल्याला शिकायचे आहेत, सब टॉपिक जे आपल्याला शिकायचे आहेत त्याचे सुद्धा या ठिकाणी कळालेलं असेल. ठीक आहे. चालेल, म्हणजे इथपर्यंत प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्यवस्थित समजली असेल, कळाली असेल. ठीक आहे. मग सुरुवात करूयात युनिट नंबर फर्स्ट. ठीक आहे. या ठिकाणी लिहितोय बाळांनो युनिट नंबर फर्स्ट, आणि युनिट नंबर फर्स्ट मध्ये म्हणजेच अल्जेब्रा, आणि अल्जेब्रा आहे बाळांनो आपल्याला 14 मार्क्स साठी. ठीक आहे. अल्जेब्रा किती मार्क्स साठी आहे, 14 मार्क्स. आणि ह्याच्यामधला जो फर्स्ट कंटेंट आहे तो आहे, फर्स्ट कंटेंट आपण डिस्कस करतोय तो आहे लॉगॅरिथम. लॉगॅरिथम. ठीक आहे. लॉगॅरिथम्स. बरोबर आहे. ठीक आहे. मग तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी लॉगॅरिथम हा शब्द पहिली वेळेस ऐकत असतील किंवा लॉगॅरिथमशी पहिली वेळेस डील करायला जात असतील. ठीक आहे. पण घाबरायची अजिबात गरज नाहीये. अगदी इझिली ह्यापर्यंत तुम्हाला मी घेऊन जाईल किंवा हा कॉन्सेप्ट समजून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल. मित्रांनो, सगळ्यात पहिले तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे की 2 raised to power 2 हे किती येतं लेकरांनो, 4. राईट आहे. जर मी परत तुम्हाला विचारलं की 5 raised to power 3 म्हणजे 5चा क्यूब किती येतो, तर डेफिनेटली प्रत्येकाने आन्सर देऊ शकतात 125. राईट आहे व्यवस्थित कळण्यासारखं आहे. येस सर, कळण्यासारखं आहे. जर बाळांनो मी म्हटलं की 3 चा power 4, ठीक आहे, तर या ठिकाणी किती येईल, 81. ठीक आहे. 3 चा power 4 म्हणजे किती आहे बाळांनो, 81. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 गुणिले 3 म्हणजे या ठिकाणी येतं 81 आहे. येस सर.
मग सर हे काय शिकवताय? तर लेकरांनो हे तुम्ही लहानपणापासून शिकलेले आहात, पण नेमकं ह्याला काय म्हणायचंय हे तुम्हाला माहिती नाही. ठीक आहे? चला तर ह्या फॉर्मॅटला आपण एका इक्वेशन मध्ये कन्व्हर्ट करू. ठीक आहे? कशाप्रकारे इक्वेशन्स आहेत ते सुद्धा बघून घ्या. ठीक आहे? तर ह्या इक्वेशन मध्ये कन्व्हर्ट करू. तर ह्याला म्हणायचं लेकरांनो एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय म्हणायचं याला? एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणायचं. मग एक्सपोनेन्शियल फॉर्मचं रिप्रेझेंटेशन आपण करून घेऊ. हा जो 2 दिसतोय, त्या 2 ला या ठिकाणी मी ए म्हणून कन्सिडर चालेल? काय अडचण? ह्या 2 ला काय करतोय बाळांनो? ए म्हणून कन्सिडर करतोय. हा जो 2 दिसतोय पॉवर मधला, ह्याला आपण एक्स म्हणू आणि इज इक्वल टू काय झालं हे वाय. ठीक आहे? म्हणजे आपल्याकडे इथे एक छोटीशी इंटरेस्टिंग इक्वेशन किंवा फॉर्म तयार झालाय. त्यालाच आपण म्हणले अल्जेब्रिक फॉर्म. ठीक आहे? हा काय तयार झालाय आपल्याकडे इथे? अल्जेब्रिक फॉर्म तयार झालेला आहे. ठीक आहे? म्हणजे इथपर्यंत आता काही प्रॉब्लेम नाही अल्जेब्रिक फॉर्म. मग हा जो अल्जेब्रिक फॉर्म या ठिकाणी तयार झालाय, या अल्जेब्रिक फॉर्मचं नेमिंग कशा-कशा प्रकारे केलेलं आहे ते एकदा समजून घेऊ. आता या ठिकाणी जो ए आहे, या ए ला बाळांनो आपण म्हणतो बेस. ए ला काय म्हणायचं? बेस. हा आहे बेस. एक्स जो आहे त्या एक्स ला वेगवेगळे नाव आहेत. तुम्हाला जे नाव बेसिक माहिती आहे त्याला पॉवर म्हणतात. बरोबर आहे? काय अडचण? म्हणजे ए चा पॉवर एक्स तुम्ही असं ऐकलेलं असेल. ठीक आहे. ह्याला दुसरा एक शब्द एक्स ला लेकरांनो, तो आहे एक्सपोनंट. ठीक आहे. काय म्हणतो ह्याला? एक्सपोनंट हा शब्द आहे. आणि ह्या एक्सपोनंट शब्दावरून ह्याला नाव पडले एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय नाव पडलेलं आहे? किंवा काय आपण म्हणतो एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणत असतो. ठीक आहे. वाटतंय आता सोपं आहे सर. ठीक आहे. चलो. त्याच्यानंतर वाय जो आहे लेकरांनो, तो वाय ला मी ऍज या ठिकाणी आउटपुट म्हणून लिहितोय. काय लिहितोय रे? आउट. ठीक आहे. चला. तर हे कशा प्रकारे शिकायचं ते पण आहे. तर लेकरांनो इंजिनिअरिंग ब्रांच मध्ये बघा किंवा आपल्याला माहिती आहे की आपल्या घरी जे वेगवेगळे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहेत जसं की फॅन आहे, बल्ब आहे, ठीक आहे, कूलर असेल, मिक्सर असेल, ग्रीझर असेल. त्याचबरोबर आपल्याकडे काही मेकॅनिकल अप्लायन्सेस आहेत जसं की मी म्हणेल की मेकॅनिकल म्हणजे टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे का नाहीये? आहे. मग ह्या प्रत्येक ज्या सिस्टीम आहेत ह्याला आपण शब्द देऊ सिस्टीम. म्हणजे जे काही अप्लायन्सेस आहेत त्या अप्लायन्सेसला आपण काय देऊ शब्द बाळांनो? सिस्टीम. ठीक आहे. मग हे जे सिस्टीम आहे, हे सिस्टीम कसं रन होतं रे? उदाहरणार्थ मला सांगा की फॅन कसा रन होतो? तर सर फॅन चालू होण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी लागेल. बरोबर आहे. जर घरी लाईट नसेल किंवा लाईट गेलेली असेल, तर फॅन चालू होईल का? होणारच नाही. तसंच आपल्या टू व्हीलर मध्ये जर पेट्रोलच नसेल, तर गाडी चालू होईल का? नाही होणार. मग काय ढकलत न्यावं लागेल. येस. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला कळाली, की कुठलीही सिस्टीम ही रन होण्यासाठी किंवा कुठल्याही सिस्टीमला ऑपरेट होण्यासाठी कशाची गरज असते? तर सप्लायची म्हणजे इनपुटची गरज असते. ठीक आहे. कशाची गरज असते बाळांनो? कुठल्याही सिस्टीमला रन होण्यासाठी इनपुटची आणि त्याच्या रिस्पेक्ट मध्ये काय मिळत असतं? आउटपुट मिळत असतं. ओके. चलो छान. प्रत्येक विद्यार्थ्याला कळतंय. बरोबर आहे का नाही रे? येस सर. छान कळतंय. मग आता हे जे तुम्ही म्हणताय, की सर इनपुट दिलं की आउटपुट येतंय. पण आम्हाला थोडंसं जरा सांगा ना सर कशाप्रकारे येतंय? सो या ठिकाणी लिहितोय बाळांनो मी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. बरोबर आहे. काय लिहिलं रे? इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. आता इलेक्ट्रिकल इक्विपमेंट मध्ये मी एक छोटंसं एक्झाम्पल लिहितोय. तो म्हणजे फॅन. ठीक आहे. इलेक्ट्रिकल इक्विपमेंट म्हणजे काय? फॅन. आता फॅनला आपण सप्लाय देतो इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी हे काय दिलं? इनपुट म्हणून दिलं. तर आउटपुट मध्ये आपल्याला काय मिळतं? मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी. आहे का नाही इंटरेस्टिंग? येस सर. फॅनला इनपुट म्हणून एक दिलं इलेक्ट्रिकल एनर्जी आणि आउटपुट मध्ये काय मिळतं आपल्याला? मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे ही झाली इनपुट साइड. ठीक आहे. आणि ही झाली बाळांनो आउटपुट साइड. दॅट्स ठीक आहे. इथपर्यंत छान वाटतंय. तसंच आपण म्हणू की एक आपल्याकडे दुसरं एक इक्विपमेंट आहे. ठीक आहे. एक मेकॅनिकल इक्विपमेंट आहे. मेकॅनिकल
इक्विपमेंट आहे. ठीक आहे. इक्विपमेंट म्हणा, मशीन म्हणा, सिस्टीम म्हणा चालेल. तर ती आहे लेकरांनो या ठिकाणी लिहितोय मी टू व्हीलर. ठीक आहे. कुठलं इक्विपमेंट आहे बाळांनो? टू व्हीलर हे आहे. मग ह्या टू व्हीलरला सुद्धा आपण इनपुट देणार आणि काय मिळणार नाही आपल्याला? आउटपुट. मग ह्याला इनपुटसाठी काय देतोय? तर इनपुटसाठी देतोय लेकरांनो पेट्रोल किंवा डिझेल. तर या ठिकाणी देतोय आपण ह्याला पेट्रोल. आणि पेट्रोल दिल्यानंतर हे कशामध्ये कन्व्हर्ट करून देतं आपल्याला? मेकॅनिकल एनर्जी मध्ये. काय अडचण नाही सर. म्हणजे परत लेकरांनो ही झाली इनपुट साइड आणि ही काय झाली रे? आउटपुट साइड झालेली आहे. कळतं इथपर्यंत? ठीक आहे. आता हे जे दोन एक्झाम्पल या ठिकाणी मी तुम्हाला दिलेले आहेत, त्याचं कारण काय? नेमकं कारण काय देण्यामागचं? त्याच्याबद्दल आपण आता इथे छानपैकी समजून घेऊ. कसं रे बाळांनो? तर इथे बघा, इथे आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय रे इथे? एक्सपोनेन्शियल फॉर्म. आणि हे एक्सपोनेन्शियल फॉर्मची इक्वेशन आहे ए रेस टू पॉवर एक्स इज इक्वल टू 1. ठीक आहे. म्हणजे ही झाली एक सिस्टीम झालेली आहे. ठीक आहे. झाले सिस्टीम? येस सर झालेली आहे सिस्टीम. मग या सिस्टीमला इनपुट दिली. सिस्टीमला काय देतो इकडे? इनपुट. आणि इकडे काय मिळणार आपल्याला? आउटपुट. मी इथे नंबर ऑफ इनपुट देतोय, तसं आपल्याला या ठिकाणी काय मिळणार? नंबर ऑफ आउटपुट सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे. जेवढे इनपुट देईल त्याच्या रिस्पेक्ट मध्ये आउटपुट. चला इनपुट द्यायला सुरुवात करू. इनपुट द्यायला काय करू बाळांनो? इथे सुरुवात करू. पहिले इनपुट देतोय मी, इक्वेशन तयार करतोय, बघून घ्या. तर इक्वेशनचा फॉर्मॅट आहे टू रेस टू पॉवर एक्स इज इक्वल टू वाय. ठीक आहे. टू रेस टू पॉवर एक्स इज इक्वल टू वाय, किंवा मी ह्याला इरेज करतो पूर्णपणे आणि या ठिकाणी लिहितोय टू रेस टू पॉवर एक्स इज इक्वल टू वाय. म्हणजे माझ्याकडे एक्स ची व्हॅल्यू सुरुवातीला किती रे बाळांनो? तर एक्स ची व्हॅल्यू सुरुवातीला आहे 0. आहे का नाही? येस सर, अगदी बरोबर आहे. एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. एक्स ची व्हॅल्यू किती आहे रे? 1. एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 2. आणि एक्स ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो? 3. मग आता जेव्हा हे इनपुट आपण एखाद्या एक्सपोनेन्शियल फॉर्मला देतोय किंवा एखाद्या सिस्टीमला देतोय, त्याच्या अकॉर्डिंगली इकडे आपल्याला आउटपुट मिळणार आहेत. ठीक आहे. ही साइड झाली बाळांनो इनपुट साइड आणि ही साइड काय झाली रे? तर ही झालेली आहे आउटपुट साइड. म्हणजे आउटपुट साइड y इज इक्वल टू आणि या ठिकाणी सुद्धा बाळांनो y इज इक्वल टू. मग चला चेक करा. 2 चा पॉवर 0 बघा, 2 चा पॉवर 0 इज इक्वल टू किती येतं बाळांनो? 1. तर या ठिकाणी आउटपुट आले आपल्याकडे 1. 2 चा पॉवर 0 म्हणजे किती येतं रे? 1. 2 चा x च्या ठिकाणी 1 म्हणजे 2 च्या डोक्यावर 1 द्यावं लागेल. 2 चा पॉवर 1 म्हणजे 2. ठीक आहे. 2 रेस टू पॉवर 1 म्हणजे किती रे? 2. तर इथं आलं बाळांनो 2. त्याच्यानंतर x च्या डोक्यावर 2 म्हणजे 2 चा पॉवर 2. 2 चा पॉवर 2 इज इक्वल टू किती रे? 4. तर हे आलं बाळांनो इथं 4. 2 चा पॉवर 3, 2 चा पॉवर 3 इज इक्वल टू 8. तर या ठिकाणी काय येते बाळांनो? 8. म्हणजे जसं आपण एक्सचं इनपुट चेंज करत चाललो, तसं वायचं सुद्धा काय व्हायला रे? चेंज होत आहे. ठीक आहे. काही प्रॉब्लेम इथपर्यंत? नाही सर, अजिबात कुठलाच प्रॉब्लेम नाहीये. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं सब्जेक्ट जो आहे त्या सब्जेक्टचा बेस जसा तुम्ही बिल्डअप करायला, ते जमलं पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा ते कळणं तितकंच महत्वाचं आहे. ठीक आहे. छान, इथपर्यंत कळतंय? ओके सर. म्हणजे बघा ना, इनपुट सगळे 0 पण इनपुट देऊ शकतो, पॉझिटिव्ह पण इनपुट देतोय. आता मी लेकरांना ह्याला एक इनपुट देतोय, ते आहे निगेटिव्ह इनपुट. कसलं इनपुट आहे रे? निगेटिव्ह. सिस्टीमचं जे इनपुट आहे ते निगेटिव्ह देतोय. मग निगेटिव्ह इनपुट काय? तर एक्स इज इक्वल टू समजा -2 दिलं. बरोबर आहे? मग एक्स रेस टू पॉवर -2 इज इक्वल टू काय येतं बाळांनो? ह्याला आपण लिहितो, सॉरी 2 आहे. 2 रेस टू पॉवर -2 दिलं तर इज इक्वल टू काय येईल रे? 1 डिवायडेड बाय मायनस गुणाकार इथं डिनॉमिनेटर मध्ये गेला तर हा प्लस होतो आणि 1 भागिले 2 चा वर्ग 2 म्हणजे किती रे? 4. सो y इज इक्वल टू काय येते बाळांनो? 1 भागिले 4. ठीक आहे. मग मला सांगा, ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्म जो आपण या ठिकाणी शिकलाय, ह्याच्यावरून नोट पॉइंट काय घेता येईल किंवा काय या ठिकाणी समजून घेता येईल? हा समजून घेण्यासारखं आहे की इन इन एक्सपोनेन्शियल फॉर्म, काय रे बाळांनो? इन एक्सपोनेन्शियल फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म काय? एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये इनपुट्स हा 0 असू शकतो,
इनपुट हे पॉझिटिव्ह असू शकतात आणि इनपुट, ठीक आहे, इनपुट हा 0 असू शकतो, पॉझिटिव्ह असू शकतो आणि निगेटिव्ह असू शकतो. बरोबर आहे. इन एक्सपोनेन्शियल फॉर्म इनपुट मे बी 0, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. दॅट्स इट. ठीक आहे. एक एक गोष्ट, प्रत्येक गोष्ट क्लिअर झाली. इन एक्सपोनेन्शियल फॉर्म इनपुट मे बी पॉझिटिव्ह, 0, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. ठीक आहे. आता मित्रांनो लिहू, इन एक्सपोनेन्शियल फॉर्म, आउटपुट मे बी, चला आउटपुट चेक करा. लेकिन आपण वेगवेगळे इनपुट देऊन बघितलेत, पण आपल्याला सगळे आउटपुट कसे आले रे? पॉझिटिव्ह आलेले आहेत. सगळेच्या सगळे आउटपुट काय आहेत बाळांनो? यस, पॉझिटिव्ह आलेले आहेत. दॅट्स इट. म्हणजे या ठिकाणी येतो एक्सपोनेन्शियल फॉर्म आउटपुट, यस, इज ओनली पॉझिटिव्ह. ओनली पॉझिटिव्ह. ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण आहे? नाही सर. आउटपुट इथं काय फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह आहे. तर मला असं वाटतंय की आता हा जो एक्सपोनेन्शियल फॉर्म आपण डिस्कशन केलाय, तो प्रत्येक विद्यार्थ्याला थोडं काय होईना डेफिनेटली कळाला असेल. ठीक आहे. चला इथं थोडंसं व्यवस्थित पाहून घ्या, आपण नंतर पुढचा क्लास बघू. ठीक आहे लेकरांनो, इथपर्यंत बघितलंय. चला आता पहा, आता डिस्कशन करूत आपण ऍक्च्युअल ज्या सिलेबस साठी आपण सुरुवात केली होती त्याच्याबद्दल. आणि तो आहे लेकरांनो लॉगॅरिथमिक फॉर्म. तो आहे लॉगॅरिथमिक किंवा लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे. चल, मग आता हे जे लॉगॅरिथमिक फॉर्म आहेत, ह्या फॉर्मचं कशा प्रकारे तयार होतं ते पण सांगतो. ह्याचे ऍप्लिकेशन कुठे कुठे वापर होतो ते सुद्धा आपण आता व्यवस्थित बघणार आहोत. ठीक आहे. चला, तर लेकरांनो आता आपण आत्ताच बघितलं की ए रेस टू पॉवर एक्स इज इक्वल टू वाय, म्हणजे हे झालं एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे. आता ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्मचं आपण कन्व्हर्जन बघू. कशामध्ये? एक्सपोनेन्शियल फॉर्मचं कन्व्हर्जन आपल्याला शिकायचंय. कशामध्ये शिकायचंय? लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये. मग लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्व्हर्जन शिकत असताना सुरुवातीचे हे 3 या ठिकाणी आपण यूज करू. लॉग लिहिलं, लॉग, काय अडचण? येस. आता लॉग लिहिले बाळांनो, तर या ठिकाणी बघू शकता ए रेस टू पॉवर एक्स. ए जो आहे तो बेस म्हटले आपण, तो बेस इथे लिहून टाकू. ठीक आहे. काय लिहिलं या ठिकाणी? ए लिहिलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला? हा आपल्यासाठी अगोदर इनपुट होता. ठीक आहे बाळांनो, हा जो आहे तो आपल्यासाठी अगोदर इनपुट होता आणि आता ह्याचं रिप्रेझेंटेशन आहे आउटपुट आहे. आपण ह्याला काय करायचं? रिव्हर्स करायचंय. तर वाय इकडे लिहायचंय आणि एक्स इकडे लिहायचं, बस एवढंच या ठिकाणी चेंज करायचं. ठीक आहे. मग ह्याला रीड कसं करायचंय? तर ह्याला रीड अशा पद्धतीने करायचं लेकरांनो, लॉग वाय टू द बेस ए. ह्याला रीड कशा पद्धतीने करायचंय? हे जे दिसतंय तुम्हाला, ह्याला रीड कसं करायचंय? तर या ठिकाणी रीड करायचंय लॉग वाय टू द बेस ए. ठीक आहे. लॉग वाय टू द बेस ए. ठीक आहे. काय अडचण लेकरांनो? चला बघा, लॉग ऑफ वाय टू द बेस ए. कळालं रीड कसं करायचंय? परत एकदा बघून घ्या, लॉग वाय टू द बेस ए. ठीक आहे. हे रीड अशा प्रकारे तुम्हाला करायचं. काही वेळेस असं रीड करते लॉग वाय विथ बेस ए, चालेल. किंवा अशा प्रकारे रीड करा, लॉग वाय विथ बेस ए. पण करेक्ट जर म्हटलं तर पहिलं वाला बाळांनो टेक्निकली आणि मॅथमॅटिकली करेक्ट आहे. ठीक आहे. हे आपण आपल्याला थोडंसं प्रोनाउन्सिएशन सोपं जावं म्हणून म्हणू शकतो लॉग वाय विथ बेस ए. पण खरं प्रोनाउन्सिएशन आहे लॉग ऑफ वाय विथ टू द बेस ए. ठीक आहे. इथपर्यंत कळतंय छान? ओके सर, इथपर्यंत छान कळतंय. मग आपण एक बघितलंय की आपल्याकडे होतं
एक्सपोनेन्शियल फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्मला आपण लिहिले लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये. चला एक छोटस या ठिकाणी एक्झाम्पल सुद्धा घेऊन समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू. ठीक आहे. तर काय रे बाळांनो, फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी घेऊन बघू. फर्स्ट एक्झाम्पल आहे 2⁻³ इज इक्वल टू 8. त्याला लॉगॅरिथमिक मध्ये लिहिण्यासाठी सगळ्यात पहिले आपण लॉग लिहू. बेस 2 आहे तर इथं बेस 2 लिहून टाकू. 8 आणि 3 चा इंटरचेंज म्हणजे इथं 8 इज इक्वल टू काय बाळांनो 3. संपलं. म्हणजे होता इनिशियली आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आणि नकळत आपण आता शिकलोय बाळांनो काय रे लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे. काय अडचण इथपर्यंत नाही सर. आता परत एक बघा, जर मी म्हटलं 2⁻⁻2 तर किती येते बाळांनो 1/4 या ठिकाणी 4 येतं. ठीक आहे. 2⁻⁻2 इज इक्वल टू 1/4. मग लिहिण्यासाठी कसं लिहायचं, सुरुवातीला लॉग लिहावं लागेल. बेस किती आहे तर परत 2 बेस आहे तर 2 लिहिलं. 1/4 इकडे आहे तर लिहिलं 1/4. ठीक आहे. आणि इकडे किती लेकरांनो -2 आहे तर हे झालं -2. ठीक आहे. काय अडचण इथपर्यंत नाही सर. परत जर मी म्हटलं की 2⁻0 इज इक्वल टू 1, काय 2⁻0 इज इक्वल टू 1 म्हणजे इथं लिहू शकतो मी लॉग हा 1 इथं लिहायचा आहे. ठीक आहे. आणि हा 0 लिहायचा आहे इथे आणि जो बेस आहे तो इथं आला. म्हणजे ह्या 3 एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघू शकताय बाळांनो, इथं इथं सुद्धा इनपुट पॉझिटिव्ह आहे, इथं सुद्धा 1/4 म्हणजे पॉझिटिव्हच आहे. इथं 1 आहे, आउटपुट इथं पॉझिटिव्ह आलंय, इथं निगेटिव्ह आलं आणि इथं 0 आलेले आहे. म्हणजे किती सोप्या पद्धतीनं अगदी इझिली तुम्हाला कळलं सुद्धा नाही की तुम्ही काय शिकून गेलात. तर लॉगॅरिथम मध्ये बघू शकता लेकरांनो. ठीक आहे. लॉगॅरिथम मध्ये काय शिकलो आपण की जे इनपुट आहेत एव्हरीवन, लॉगॅरिथम मध्ये बाळांनो इनपुट काय रे, इनपुट जर पॉझिटिव्ह असेल बघून घ्या. इफ लॉगॅरिथम मध्ये इफ इनपुट इज पॉझिटिव्ह, ठीक आहे. इफ इनपुट इज पॉझिटिव्ह, बघा इनपुट पॉझिटिव्ह आहे का, यस सर. 8 हे इनपुट 1/4 हे 1 इनपुट पॉझिटिव्ह, आउटपुट काय आलं पॉझिटिव्ह पण आलं, निगेटिव्ह पण आलं आणि 0 पण आलं. देन आउटपुट आउटपुट will be output will be positive, comma negative and 0. ठीक आहे. आता बरेचसे शिक्षक शिकवत असताना सुद्धा बाळांनो ह्या गोष्टीकडे एवढं बारकाईने लक्ष देत नाहीत. देणं महत्वाचं आहे. कारण हाच तुमचा जो बेसिक जो फाउंडेशन आहे ते स्ट्रॉंग करत मदत करत असतं. प्रत्येक गोष्ट तुम्हाला एकदम जी परफेक्शननी शिकायचं असतं ना ती गोष्ट या ठिकाणी समज जाते. प्रत्येक गोष्ट ही लेवल अप नुसार काय होतं ते बाळांनो क्लिअर होत असते. इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित वाटतंय, छान वाटतंय, कळतंय? येस सर, इथपर्यंत सगळ्यांना छान वाटतं. आता आपण चेक करूत लेकरांनो, जर आपण म्हटलं, ठीक आहे, जर आपण या ठिकाणी म्हटलं की लॉगॅरिथमिक सिस्टीमला, ठीक आहे, सपोज ही आहे लॉगॅरिथमिक किंवा या ठिकाणी लिहू लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे. मग लॉगॅरिथमिक फॉर्म आहे तर लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये आपण आत्ताच बघितलंय लॉग y टू द बेस a इज इक्वल टू काय बाळांनो x. ठीक आहे. इथे एक छोटीशी गोष्ट तुम्हाला राहिली बघा. बघा 2⁻³ म्हणजे किती बाळांनो 8. प्रत्येकानं व्यवस्थित लक्ष इकडे द्यायचंय. 2⁻³ इज इक्वल टू 8. बरोबर आहे. 2⁻⁻2 बघू शकता. 2⁻⁻2 1/4, 2⁻⁻2 1/4, 2⁻0 1, 2⁻0 1, 2⁻−1/2 1/4, 2⁻3 8. आहे का नाही इंटरेस्टिंग? येस सर, इंटरेस्टिंग आहे आणि छान सुद्धा आहे आणि कळतंय सुद्धा. चला तर आता बघा रे लेकरांनो पुढे. तर लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. सगळ्यात पहिले मी लॉगॅरिथमिक फंक्शनला 3 वेगवेगळे इनपुट देतोय. सगळ्यात पहिले लॉगॅरिथमिक फंक्शनला जे इनपुट्स आहेत ते इनपुट देतोय बाळांनो पॉझिटिव्ह. कसे इनपुट देतोय पॉझिटिव्ह. नंतर इनपुट देतोय निगेटिव्ह आणि नंतर इनपुट देतोय लेकरांनो 0. ठीक आहे. हे 3 इनपुट आपण कशाला देणार आहोत लॉगॅरिथमिक फंक्शनला या ठिकाणी देणार आहोत. ठीक आहे. आणि आता प्रत्येक विद्यार्थ्यांचं लक्ष
मम्मी बाहेर स्वयंपाक काय करायलीये, बरोबर आहे. कोण येतंय, कोण जातंय, बरोबर आहे. लहान भाऊ काय करतोय, लहानी बहीण काय करते, असल्या गोष्टीवरून थोडंसं बाजूला करा आणि लक्ष फक्त आणि फक्त माझ्याकडे द्यायचं. ठीक आहे? चला तर पहा लेकरांनो. मग आता जेव्हा आपण इनपुट पॉझिटिव्ह दिले तर बघितलं आपण की जे आउटपुट आहेत ते आउटपुट काय येत होते रे? येस. आउटपुट काय येत होते? तर आउटपुट येतंय पॉझिटिव्ह असेल तर आउटपुट पॉझिटिव्ह आलं, कॉमा निगेटिव्ह आलंय आणि शेवटचं बाळांनो 0 सुद्धा आलेलं आहे. ठीक आहे? चला आता चेक करू जर निगेटिव्ह असेल तर म्हणजे काय रे? लॉग ठीक आहे या ठिकाणी बेस 2 घेऊ. ठीक आहे? आणि मी म्हणलं की लेकरांनो इथं -2 तर इथं किती आहे? शक्य आहे का रे? मला सांगा इथं तुम्ही कुठलीही जरी व्हॅल्यू घेतली, इथं कुठलीही व्हॅल्यू घ्या, काही व्हॅल्यू घ्या. इथं आन्सर येऊ शकतं का? म्हणजे लॉग -2 विथ 2 बरं तुम्हाला 2 वाटतंय 3 घेतो. येस, तर इथे आन्सर येतंय नॉट डिफाईन्ड. ठीक आहे? तुमच्याकडे जे कॅल्सी आहे त्याच्यावर करा. किंवा जर मी असं म्हटलं लेकरांनो लॉग 2 आणि या ठिकाणी 0 आहे, तर ह्याचा आन्सर सुद्धा काय येतं रे? नॉट डिफाईन्ड. ठीक आहे? तुम्ही ज्या मास्तरकडून बेसिक मॅथेमॅटिक्स शिकत आहात, ठीक आहे. मग तुम्ही ते ऑफलाईन मोडमध्ये शिकत असाल, ऑनलाईन मोडमध्ये शिकत असाल किंवा डिप्लोमावाला आपलं जे चॅनल आहे YouTube चॅनल आणि डिप्लोमावाला जी आपली ॲप आहे, त्याचं लेकरांनो तुम्ही त्याचं तुम्ही काय शिकू शकता? बेसिक फाउंडेशन सुद्धा शिकू शकता किंवा रेकॉर्डेड बॅच सुद्धा पाहू शकता. त्याची जी फीस आहे आपल्या डिप्लोमावाला ॲप आपली जी डिप्लोमावाला ॲप आहे, ह्या डिप्लोमावाल्या ॲपवरती रेकॉर्डेड बॅच आहेत बाळांनो. ठीक आहे आणि ही रेकॉर्डेड बॅचची फीस फक्त आणि फक्त किती आहे रे? 999. क्लिअर? आणि ह्या बॅचच्या ऑनलाईन बॅचच्या आणखी इन्फॉर्मेशनसाठी काही जर डाऊट असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट कॉल करू शकता 77 20 86 00 10. येस 7720860010. ठीक आहे. मग मला सांगा जर निगेटिव्ह असेल तर या ठिकाणी काय येतं बाळांनो? नॉट डिफाईन्ड किंवा अनडिफाईन्ड म्हणलं तरी चालेल. काय लिहितो आपण? अनडिफाईन्ड. ठीक आहे. डिफाईन करू शकत नाही. आणि इथं सुद्धा काय रे बाळांनो? अनडिफाईन्ड. क्लिअर? काही अडचण? नाही सर, इथपर्यंत काही अडचण नाहीये. आणि जेवढा पोर्शन आपण या लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत, मला असं वाटतंय की प्रत्येक विद्यार्थ्याला हा पोर्शन खूप छान प्रकारे कळाला असेल. ठीक आहे बाळांनो, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू सो मच. बाय बाय. सी यू सून. धन्यवाद.